सायलीला जेव्हा मिठाईवाल्याकडनं कळतं की ही मिठाई कल्पना सुभेदारने मागवलेली असते, ती लगेच तो फोन ठेवते आणि त्या साडीच्या दुकानात परत फोन करते आणि विचारते, तुम्हाला ही साडी कोणी ऑर्डर केलेली, कल्पना सुभेदारनी का? तेव्हा तो म्हणतो नाही, प्रताप सुभेदारनी फोन केला होता आणि अश्विन सुभेदारनी तो रंग निवडला होता. आम्ही त्याला 2-3 लाल साड्यांचे फोटोज पाठवले होते, तेव्हा त्यांनी एक सिलेक्ट केली होती. आता एवढं सगळं सांगायची काय गरज होती? तिने फक्त एकच प्रश्न विचारलेला की कल्पना सुभेदारनी हे तुम्हाला फोन करून सांगितलं होतं का? हे ऐकून सायली एकदम थक्क होते. ती सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडते तेव्हा तिला कळतं की अश्विन आणि तन्वीचं लग्न होतं म्हणून. इकडे फॅमिली कोर्टाच्या बाहेर अर्जुन फोनवर बोलत असतो आणि तन्वी पण तिकडे असते. अर्जुनला कळतं की ही तन्वी आहे आणि तो तिच्याजवळ जात असतो, पण कोणाचा तरी धक्का लागतो आणि त्याची बॅग खाली पडते. म्हणून तो टर्न होतो, बॅग उचलतो, तेव्हा तन्वी तिथून पुढे सरकलेली असते, पुढे गेलेली असते फोनवर बोलता बोलता, आणि तिच्या जागी तशीच साडी असलेली कोणतरी दुसरी मुलगी दिसते. त्यामुळे अर्जुनला वाटतं नाही, मला भास झाला तन्वी असल्याचं. ती तन्वी नव्हती, ही दुसरीच मुलगी आहे म्हणून. इथे तन्वी नंतर आतमध्ये येते आणि तेव्हा प्रताप तिला सांगतात की तू नव्हतीच नाही इथे. तेव्हा रजिस्ट्रारने सांगितलं की एक लग्न आहे, त्याच्यानंतर तुमचा नंबर. ती म्हणते हो म्हणून मुंडी हलवते. इकडे सायली भराभर रिक्षा घेते आणि त्या फॅमिली कोर्टात येत असते आणि ती फोन करून अर्जुनलाही कळवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनचा फोन सायलेंटवर असतो. तो वाजत असतो पण तो काही उचलत नाही, तो एका कामामध्ये अडकलेला असतो. इथे तन्वी आणि अश्विनचं लग्नाचे अनाऊन्समेंट होते. ते जवळ येतात रजिस्ट्रारच्या आणि घरी पूर्णा आजी वाट बघत असते की ह्यांचं लग्न झालं आहे का. मी कल्पनाला विसरले फोन करायला सांगायला. आणि पूर्णा आजी आपल्या कपाळातून दागिने काढते आणि कॉटवर बसून ते उघडते आणि म्हणते, हा पहिला दागिना जेव्हा ती लग्न होऊन घरी येईल तेव्हा माझ्या नातसुनेला द्यायला. मोठ्या नातसुनेला द्यायचं होतं पण जाऊन दे. आणि ते दागिने बघत असते. इकडे रजिस्ट्रारजवळ अश्विन, तन्वी, प्रतिमा, कल्पना आणि प्रताप येतात. प्रतापला पूर्णाजीचा फोन येतो की लग्न झालं का. तो म्हणतो नाही, आत्ताच ते लोक आलेत, आता साईन करतील. आणि तेवढ्यातच खालती रिक्षेने सायली पण येते. ती हे लग्न थांबवू शकली असती, पण मूर्ख सायली तिकडेच घुटमळत बसते. एवढी अक्कल नाही आहे तिला की फॅमिली कोर्टमध्ये जायचं आणि ते थांबवायचं. तिकडेच फिरत बसते येड्यासारखी. दुसरीकडे घरी विमलला बोलवून चांदीची ताटं आणि चांदीची भांडी पूर्णा आजी सांगते काढायला. तेव्हा विमल म्हणते का, कोणी येणार आहे का. तेव्हा पूर्णा आजी तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. ती म्हणते ठीक आहे. आणि पूर्णा आजी परत तिला थांबवते आणि म्हणते की काहीतरी गोड पण कर. तर ती म्हणते वहिनीने 2 किलो गाजर आणले. तेव्हा पूर्णा आजी म्हणते ठीक आहे, गाजर हलवा बनव. ती म्हणते ठीक आहे आणि तिथून निघून जाते. इकडे ह्यांच्या लग्न प्रताप अश्विन आणि तन्वीला सांगत असतात की पूर्णा आईचा फोन आलेला आणि तिने तुम्हा दोघांना आशीर्वाद दिलेत. इथे ते दोघंही खुश होतात. तन्वीसुद्धा नाटकं सुरू करते, हो ना तिचा आशीर्वाद खूपच महत्त्वाचा आहे असं तसं. इथे प्रतिमा म्हणते आपण रविराज आणि सायली अर्जुनला सांगूया का, आता ते लोक हे लग्न थांबवू नाही शकणार. पण इथे प्रताप, कल्पना आणि खास करून तन्वी एकदम तिच्यावर बोलते कशाला, आणि सगळेजणच तिला बघायला लागतात. तेव्हा ती म्हणते नको, नाही तर हे लग्न थांबेल. आणि प्रताप आणि कल्पना पण प्रतिमाला तेच सांगतात की आत्ता नको, लग्न झाल्यावर आपण सांगूया. इथे रजिस्ट्रार दोघांनाही साईन करायला सांगतात. नंतर कल्पना अश्विनला मंगळसूत्र देते तन्वीच्या गळ्यात घालायला आणि नंतर ते एकमेकांना हारही घालतात. आणि हे सगळं चालू असताना सायली बाहेरच असते, पण ती काही मूर्ख आत येत नाही. एवढी सायली बावळट असेल असं वाटलं नव्हतं. इकडे अश्विन आणि तन्वी एकमेकांना हार घालतात आणि हे लग्न एकदाचं पार पडतं. कल्पना आणि प्रताप मिठाई देतात, एकमेकांना मिठाई भरवतात आणि सायली त्याच तिकडे फॅमिली कोर्टाच्या बाहेरच असते आणि डोक्याला हात मारते आणि शोधत असते. एवढं माहीत नाही तिला की कुठे जायचं. तिथे बोर्ड पण लिहिलं आहे, तिने खालती पण विचारलेलं असतं आणि ते पण सांगतात की वरती आहे म्हणून, तरीही काही आज जाऊ शकत नाही. इथे तन्वी एकदाची खुश होते आणि म्हणते झालं बाई, एकदाचं सुटले मी, आता मी सुभेदारांची सून झाली. तिला खूपच आनंद होतो कारण तिचा हेतू साध्य झाला आहे. ही सगळी हिंदी सिरियलची कॉपी मारली आहे. शादी शर्ते लागू ही हिंदी सिरियल आहे, त्याच्यामध्ये हीच स्टोरी आणि हेच सगळं दाखवलं आहे. आता ही कशी घरच्यांना छळते आणि नंतर घरच्यांना कसं कळतं की ही ती तन्वी नाही आहे, हे सगळं आता नंतर येईल. हे सगळं आधीच त्या सिरियलमध्ये झालं आहे, त्यामुळे ती सिरियल बघितली तर ह्याच्यात काय होणार आहे हे ऑलरेडी कळेलच. सगळेजणच खालती उभे असतात आणि गप्पा मारत असतात. प्रतिमा तन्वीला म्हणते तिकडे नीट राहा, आता हे तुझ्या बाबांना कळल्यावर
काय होईल माहीत नाही, ते खूप चिडतील. तेव्हा प्रताप म्हणतो, प्रतिमा तू घाबरू नकोस, रविराजला पण त्याच्या मुलीचं सुख हवं आहे आणि तेच तिला मिळते, त्यामुळे तो काही चिडचिड करणार नाही आणि आपण सगळे आहोत ना, आपण सगळे त्यांची समजूत काढूया. अश्विन पण म्हणतो, हो आत्या, आपण सगळे त्याची समजूत काढूया काकाची. इथे दोघीजणी प्रतिमा आणि तन्वी एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, तुम्ही असे निर्वाण्याची भाषा का करतात? आणि प्रतिमा, तू पण घरी चलतीयस ना? तर ती म्हणते, नाही मी घरी जाते आता. ती म्हणते, नाही नाही चला. आणि प्रताप म्हणतो, इकडे अर्जुनची गाडी आहे, त्यामुळे आपण लवकर इथून निघूया. आता लग्न झालं आहे, आता का घाबरतायत? ते तिथून भराभर गाडीत बसून निघून जातात. आणि तेवढ्यातच त्यांच्या पाठीमागे अर्जुन बाहेर पडतो आणि तोही आपल्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो. हे आधी जातात, पण अर्जुन आधी घरी पोचतो आणि मूर्ख सायली वरती उभं राहून बघत असते इकडे तिकडे. आता काय फायदा, तिथे लिहिलेला बोर्डही तिला वाचता येत नाही की कौटुंबिक न्यायालय पनवेल. मूर्ख ते मूर्खच असतात. दुसरीकडे नागराज आणि महिपत बोलत असतात. नागराज म्हणतो महिपतला, ही मुलगी कुठे गायब झाली आहे माहीत नाही. तन्वी, तिचे कपडे पण नाही आहेत, मी तिच्या रूममध्ये बघितलं, सुटकेस नाही आहे. इथे महिपत म्हणतो, ती आत्महत्या करायला तर जाणार नाही ना सुटकेस वगैरे घेऊन? तो म्हणतो हो, आणि गेली तर काय? तेव्हा महिपत म्हणतो, ती आपल्या नावाने जर का चिठ्ठी लिहून गेली तर आपण अडकू, आणि ती मुलगी तशी नाही आहे, असली तरी आपल्याला त्रास आणि नसली तरी आपल्याला त्रास. आणि ते दोघं हेच बोलत असतात. सगळ्यांच्या आधी अर्जुन घरी येतो आणि तो विमलला विचारतो, ही चांदीची भांडी टेबलावर का ठेवली आहेत? तेव्हा ती म्हणते, मला माहीत नाही, मला पूर्ण आजीने सांगितलं आहे. तो म्हणतो, ठीक आहे, मी रूममध्ये जातो. आणि तो सायलीला शोधत असतो, बायको बायको करून, पण रूममध्ये ती नसते. वॉशरूममध्ये बघतो, तिथेही ती नसते. तो परत खालती येतो आणि विमलला विचारतो की सायलीला कुठे बघितलं का? विमल म्हणते, त्या मगाशीच बाहेर गेल्यात, खूप घाईत होत्या. अर्जुनला कळत नाही काय झालं म्हणून. मग अर्जुनला वाटतं की मधुभाऊ ते तर ठीक असतील ना, म्हणून मधुभाऊंच्या रूममध्ये जातो. तर मधुभाऊ पेपर वाचत बसलेले असतात. तो मधुभाऊंना काय सांगत नाही, कारण त्यांना टेन्शन येईल म्हणून. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी थोड्या वेळात येतो. मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, आणि अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन सायलीला शोधतच असतो, तेवढ्यात त्याला दिसतं सायली गेटमधनं धावत धावत येते. तो पण तिच्याकडे जातच असतो आणि ती पण धावत येते आणि सांगते की खूप मोठी गडबड झाली आहे. आणि अर्जुन विचारतो, काय झालं आहे? आणि तेवढ्यातच हे सगळेजणं कल्पना, प्रताप, प्रतिमा, अश्विन आणि तन्वी तिकडे येतात. आणि शेवटी काय झालं आहे हे त्यांना डोळ्यांनी दिसतंच. हे बघून सायली आणि अर्जुन एकदम चकित होतात. इकडे तन्वी मुद्दामून त्यांना टशन देत देत तिकडे येत असते की बघ काय केलं मी आता. आणि अर्जुन सायली खूपच रागात असतात. कल्पना आवाज देते, पूर्णाई आम्ही आलो आहेत म्हणून. पूर्णाई पण विमलला घेऊन बाहेर येते. विमल पण बघते आणि एकदम चकित होते. इकडे सगळेजणच अश्विन, तन्वी, प्रतिमा, प्रताप, कल्पना आणि अर्जुन सायली समोरासमोर असतात. अर्जुन आणि सायली दोघंही बघून चकित होतात. सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही हे खूपच चुकीचं काम केलं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, तू मला सांगायची गरज नाही. आणि कल्पना म्हणते की बाहेरच्या लोकांनी आम्हाला काही सांगायचं नाही. आणि सायली गप्प बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तर बाहेरचा नाही आहे ना, मी बोलू शकतो ना. तेव्हा इथे दोघांची तू मॅमे चालू असते. तेव्हा अश्विन म्हणतो, मी विसरीन तू माझा भाऊ आहे, माझा हात उठेल. आणि हे ऐकून अर्जुन एकदम थक्क होतो आणि एकदम बघायला लागतो. आणि मग तो आधीचं सगळ्या गोष्टी सांगतो की कसा शाळेत असताना मला अर्धा चॉकलेट द्यायचा, तोच माझा भाऊ ना. टीचरनी ओरडलं तर माझ्याकडे येऊन रडायचा, तोच भाऊ ना हा. आणि आता म्हणतोय माझ्यावर हात उचलेल. आणि तू या मुलीबरोबर लग्न केलं आहे, तुला नाही माहिती ही माझ्याशी लग्न करायला जमलं नाही म्हणून तिने तुला फसवलं आहे. तन्वीमुळे घरच्यांमध्ये वाद होतो आहे. कल्पना, प्रताप, अश्विन, पूर्णा आजी सगळेच सायली अर्जुनला बोलत असतात. आणि आता भावाभावांमध्ये पण तन्वीने भांडणं लावून दिली आहेत.